श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा अक्षय तृतीया ही 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी असणार आहे. या दिवशी अक्षय तृतीया आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. अक्षय तृतीयेचा हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पुण्यकर्म केल्यास त्याचं अक्षय म्हणजेच अनंत काळ टिकणाऱ्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होत असते. शास्त्रामध्ये ही तिथी युगादी तिथी म्हणून देखील ओळखली जाते. म्हणजेच या दिवशी नवीन युगाची सुरुवात झाली अशी मान्यता आहे. हा एक 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळं या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता अनेक शुभकार्य केली जात असतात. त्यामध्ये वाहन खरेदी, नवीन घर खरेदी, मालमत्ता, सोने चांदी खरेदी इत्यादी शुभ कार्य जी आहेत तर ती या दिवशी करणं अतिशय शुभ मानलं जात असतं. आणि अशा या दिवशी आपल्याला अशा एका अक्षय कलशाची आपल्याला स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे किंवा असा एक अक्षय कलश आपण या दिवशी आवर्जून भरायचा आहे. यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्याला फक्त हा एक उपाय या रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण असेल, आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील तर त्या सर्व दूर व्हाव्यात. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, हा अक्षय कलश आपल्याला कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा, तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यास आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत असते. त्यासोबतच ही तिथी जी आहे तर ती आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असते. या दिवशी आपण पितरांच्या नावानं तर्पण किंवा दान, स्नान जे आहे तर ते करू शकतो. त्याचं देखील उत्तम शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे या दिवशी करा किंवा केळीचं पूजनसुद्धा केलं जात असतं. आणि या दिवशी आपण नवीन वाहन किंवा सोने चांदी खरेदी करत असतो तर त्याचं देखील कितीतरी अधिक पटींनी फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता बघा, हा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अशा या पवित्र तिथीची सुरुवात बघा, पंचांगानुसार 19 एप्रिलला रविवारी सकाळी 10:50 तृतीया तिथी जी आहे तर ती सुरू होत आहे. आणि 23 एप्रिलला सोमवारी सकाळी 7:28 समाप्त होत आहे. आणि यावर्षी तृतीया तिथी जरी 19 आणि 20 एप्रिल या 2 दिवशी जरी असली तरी जी अक्षय तृतीयेचा जो खरा दिवस आहे किंवा अक्षय तृतीयेची जी पूजा आहे तर ती आपल्याला 19 एप्रिलला रविवारीच करायची आहे. 10:50 नंतर तुम्ही कधीही ही पूजा करू शकता. आता बघा, ही पूजा करण्या अगोदर बघा, या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवांची जी नित्य देवपूजा आहे तर ती आपल्याला करायला घ्यायची आहे. आता या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची खास अशी पूजा केली जात असते. तर त्यांना पंचामृतानं किंवा केशरयुक्त दुधानं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक करायचा आहे, मूर्ती असेल तर. किंवा अगदीच जर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही हा अभिषेक करू शकता. यानंतर त्यांची एका चौरंगावरती किंवा पाटावरती विधिवत आपल्याला स्थापना करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यांची देखील आपल्याला त्या चौरंगावरती थोडेसे तांदूळ मूठभर ठेवून त्याच्यावरती स्थापना करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं ही आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, एक लाल रंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला
धूप दीप जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हा जो कलश आहे तर त्याची स्थापना करायची आहे. आता ही सर्व देवपूजा करून झाल्यानंतरच आपल्याला ही जी कलश आहे तर याची पूजा करायची आहे. तर या कलशाची भरण्यासाठी आपल्याला बघा हा कलश स्वच्छ घासून घ्यायचा आहे. त्यानंतरनं त्याच्यावरती आपल्याला कुंकानं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतरनं बघा आपल्याला एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला पिंपळाची 5 पानं ठेवायची आहेत किंवा अगदीच जर पिंपळाची पानं आपल्याला भेटलीच नाहीत तर अगदीच तुम्ही खाऊची पानं किंवा विड्याची पानंसुद्धा या ताटामध्ये ठेवू शकता. त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे प्रत्येक पानाला. त्यानंतरनं एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि ही प्लेट त्या ताटामध्ये बघा जी पानं आपण साईडनं ठेवलेली असणार आहेत तर त्याच्या मध्यभागी ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतरनं आपल्याला हा जो कलश आपण स्वस्तिक काढलेला आहे तर तो आपल्याला सुरुवातीला त्याच्यावरती ठेवायचा आहे तांदळावरती ठेवल्यानंतरनं त्या कलशामध्ये आपल्याला सुरुवातीला एक छोटी वाटी असं खडं मीठ सेंधव मीठ जे आपल्याला भेटतं तर ते खडं मीठ आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्या खड्या मिठाला देखील हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला त्याच्यावरती बघा 1 रुपयाची जी नाणी आहेत तर ती नाणी आपल्याला घालून घ्यायची आहेत 5. आता 1 रुपयाचीच नाणी असावीत असं काही नाही. 2 रुपयाची असतील किंवा 5 रुपयाची असतील तरी देखील आपण अशी 5 नाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. आता आपण बघा 5, 7 किंवा 11, 21 अशा वस्तू हा कलश भरण्यासाठी वापरू शकतो. किमान आपल्याला 5 तरी वस्तू हा कलश भरण्यासाठी लागणार आहेत आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी 11 किंवा 21 जरी घेतल्या तरीही चालणार आहे. त्यानंतरनं आपल्याला त्या नाण्यांना देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये 5 हिरवी वेलची टाकायची आहे. त्यानंतरनं बघा आपल्याला त्याच्यामध्ये लवंगा ज्या असतात फुलासहित अखंड तर अशा 5 लवंगा टाकायच्या आहेत. त्यांना देखील हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे. आता बघा प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळं हळदी कुंकू व्हायचं आहे, वेगवेगळी पूजा करायची आहे. आपल्याला कलशामध्ये सर्व वस्तू एकत्रित भरून आपल्याला एकदाच हळदी कुंकू लावून पूजा करायची नाही. प्रत्येक वस्तूची आपल्याला वेगवेगळी पूजा करून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपण हिरवी वेलची, लवंग, नाणी आणि खडं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे जर पैशांच्या नोटा असतील, आता बघा त्या 10च्या असतील, 20च्या असतील तर तशा 5 नोटा आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या ज्या पिवळ्या रंगाच्या कवड्या आहेत तर त्या 5 कवड्या आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे गोमती चक्र असेल तर गोमती चक्रसुद्धा तुम्ही 5 त्याच्यामध्ये ठेवून हळदी कुंकू व्हायचं आहे. तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत, ज्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात. म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या कलशामध्ये भरून घ्यायच्या आहेत. आता सर्व वस्तू आपल्याला याच्यामध्ये टाकून झाल्यानंतरनं बघा आपण काय करायचं आहे, आपल्याला हा जो कलश आहे तर तो अभिमंत्रित करायचा आहे. या कलशावरती आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची आहे. आता बघा आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्याला या दिवशी त्यांची आवर्जून पूजा करायची आहे आणि नंतरच हा असा अक्षय कलश आपल्याला भरण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतरनं ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला या कलशाला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं बघा आपण जो खडीसाखरेचा नैवेद्य ठेवणार आहे तर तो खडीसाखरेचा नैवेद्य ठेवून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती या कलशाला आपल्याला ओवाळून घ्यायची आहे. त्यासोबतच बघा आपल्याला काही मंत्रोच्चार जे आहेत किंवा काही महत्त्वाच्या सेवा आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत. आता दररोज जरी आपण तेलाचा दिवा लावत असलो तरी या दिवशी आपण आवर्जून प्रयत्न करायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. तिथं आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून ही सर्व सेवा करून घ्यायची आहे.
धूप दीप अगरबत्ती या कलशाला ओवाळून घ्यायची आहे, एक फूल अर्पण करायचं आहे. आता आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नसेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसते बघा, ती चंचल असते, ती कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर त्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण या दिवशी भगवान विष्णूंची देखील सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर आता हे जे सर्व साहित्य आपण त्या कलशामध्ये भरून घेतलेलं आहे, तर तो कलश आपल्याला अभिमंत्रित करण्यासाठी 16 वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतरनं माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची असते. तर त्याच्यामध्ये आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील, आपल्या घराची प्रगती होत नसेल, तर अशी सेवा या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. आता हा अभिमंत्रित झालेला जो कलश आहे, तर तो आपल्याला संपूर्ण दिवसभर तिथेच देवघरामध्ये ठेवायचा आहे. आता बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कलश उचलून त्या ठिकाणून ते ताट आपल्याला बाजूला मांडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे, स्वच्छ स्नान करून. आता यातील एक एक वस्तू आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यातील खडमीठ जे आहे, तर त्या खड्या मिठानं आपल्या घरामधील जी पण नकारात्मकता आहे, तर ती शोषून घेतलेली असते. म्हणून हे खडमीठ आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. शक्य असेल तर वाहत्या पाण्यामध्ये आवर्जून विसर्जित करण्याचा प्रयत्न करा, किंवा हे खडं मीठ तुम्ही पाण्यामध्ये विरघळून एखाद्या झाडाखाली किंवा घरापासून लांब अंतरावरून नेऊन जरी टाकलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ लाल कापड घ्यायचं आहे. त्या लाल कापडामध्ये बघा, ती 5 जी नाणी आहेत, वेलची, लवंग, या आपल्याला पिवळ्या रंगाच्या कवड्या, याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता ही पोटली पुढच्या वर्षीची जी अक्षय तृतीया तिथी येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अक्षय तृतीया आल्यानंतरनं बघा, आपण जी पहिली पोटली आहे, तर ती बाहेर काढून एक नवीन पोटली जी आहे, तर ती परत आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी ती परत तिजोरीमध्ये ठेवू शकतो. याच्यामधील लवंग आणि जी वेलची आहे, तर ती खराब होत असते, तर ती आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे, किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला खड्डा खणून पुरून टाकायची आहे. आणि नंतरनं परत नवीन वस्तू घालून आपण अशीच एक पोटली पुन्हा तयार करू शकतो. त्यामध्ये असणारी जी नाणी आहेत, तर ती नाणी, पिवळ्या रंगाच्या कवड्या, गोमती चक्र, या ज्या वस्तू आहेत, तर त्या आपण पुन्हा हा उपाय किंवा सेवा करण्यासाठी, हा अक्षय कलश भरण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर जे आपण ज्या नोटा ज्या आहेत, तर त्या आपण त्या कलशामधून काढून एखाद्या दानपेटीमध्ये सुद्धा टाकू शकतो, किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून सुद्धा देऊ शकतो. आणि याच्यातील जे तांदूळ आहेत आणि पिंपळाची जी पानं असणार आहेत, तर ती सुद्धा आपण वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत. आणि तांदूळ जे आहेत, तर ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जो अक्षय कलश भरणं जे आहे, तर ते अक्षय तृतीयेच्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं असतं. ही जर सेवा आपण केली तर आपल्या घरात कायम अखंड लक्ष्मी नांदत असते. तर प्रत्येकानं आवर्जून या अक्षय तृतीयेच्या दिवशी असा एक अक्षय कलश आपल्या घरामध्ये आवर्जून भरायचा आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.